जरांगे पाटील उद्या आमरण उपोषणाला बसणार आहेत. मराठा समाजाच्या न्याय हक्कासाठी माझा लढा हा कायम राहील. मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र मिळावे या विविध मागण्यांसह आमरण उपोषणावर ठाम आहे. जोपर्यंत आमच्या मागण्या सरकार मान्य करत नाही तोपर्यंत शेवटच्या श्वासापर्यंत लढत राहील, असं अंतरवाली सराटी या ठिकाणी आमचे प्रतिनिधी किशोर शिरसाट यांनी मनोज जरांगे पाटील यांच्याशी आज संवाद साधलाय. प्रेक्षकांचं स्वागत. जरांगे पाटलाचं आता हे उपोषण हे उद्यापासून सुरू होत आहे आणि आज माझ्यासोबत जरांगे पाटील आहे बोलण्यासाठी. काय सांगसाल, उद्याची रूपरेषा कशी असणार? आमरण उपोषण उद्याच्याला मराठा समाजाच्या आरक्षणासाठी सरसकट मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र द्यावे यासाठी उद्या आमरण उपोषण सुरू होतं. आजच लोक आलेत. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री उद्या येणार आहे जालन्यामध्ये आभार करण्यासाठी. लाडक्या बहिणी त्याचं काय असेल वैयक्तिक राजकीय असेल त्याच्याबद्दलच मला नाही माहिती. काय भूमिका राहणार? सगळ्या मागण्याची अंमलबजावणी होईपर्यंत आंदोलन थांबणार नाही. स्पष्ट भूमिका आणि ते सरकारला माहित पाहिजे. सरकारच्या मागण्याच पाठ आहेत, त्याच्यामुळे सांगायची गरजच नाही. 1.5-2 वर्ष झाले तेच आहे त्यांच्या डोक्यात आणि आमच्या बाकी काय. 1 वर्ष पूर्ण होत आहे. 26 जानेवारीला सगळे सोयरीची अधिसूचना काढली. अंमलबजावणी नेमकी केव्हा करायची? आज परिवार येऊन गेला धनंजय देशमुख, ते काय त्यांनी आज बोललं तर ते त्यांचं म्हणणं होतं, तुमच्या शरीराला सहन होत नाही, उपोषण तुम्ही करू नये. हे सगळ्या समाजाचे म्हणणं आहे तसं, कारण सगळ्या समाजाचं माया करतो, खूप प्रेम आहे माझ्यावरती समाजाचं. त्यामुळे आता त्यांची माया भावना आहे ते म्हणतात. मला माझ्या शरीराचा विचार करून नाही चालत, वेदनेचा नाही विचार करू, समाजाच्या वेदनेचा विचार करावा लागतो. लेकरांचे किती हाल आहेत शिक्षण वाचून, त्याच्या न्यायासाठी मला लढावं लागतं. संतोष भाई देशमुखांच्या न्यायासाठी मी लढणार आहे आणि मराठा समाजाच्या गोरगरिबांच्या लेकराच्या न्यायासाठी लढणार. संतोष देशमुखच्या कुटुंबासाठी तुम्ही खूप मोठा लढा लढला. जवळपास महाराष्ट्रात अनेक जिल्ह्यामध्ये देखील मोर्चे झाले तुमच्या नेतृत्वाखाली. मी शेवटी समाजाचा मुलगा आहे, समाजाला मी मायबाप म्हणतो. माझं कर्तव्य ते मी पार पाडतो पूर्णपणे. जी प्रत्येक मायबापासाठी स्वतःचा मुलगा भूमिका पार पाडतो, त्याही पुढे जाऊन मी त्यांच्या मुलाप्रमाणे भूमिका पार पाडतो. त्यांच्या मुलाच्याही 4 पावलं पुढे जातो. माझा समाज ताकदीने उभा राहतो माझ्या पाठी. बीड हे बिहार झाल्याचं असं देखील मानल्यावर जवळपास अनेक चर्चा 1.5 महिन्यापासून जवळपास चर्चा चालू आहे. काय होतंय? काय नाही, बीड काय बिहार होते? टोळ्या मोडून टाकीन बीड असं. बीड बिहार काय होत? बीडचे जनता खतरनाक आहे. टोळ्याला धोपटून काढीन एखाद दिवशी, पण बीडला बदनाम नाही होणार. हे टोळ्या धनंजय मुंडेची टोळी तेवढी बदनाम करते बीड जिल्ह्याला. बाकी काय होईल, सगळं स्वतःसारखं सरळ होईल, एक ना एक दिवस होईल. वाल्मिकाराची संपत्ती, अफाट संपत्ती समोर आलेली आहे. त्याची काय किती, त्याला काय करायचं इतक्या मोठे 7-8 अक्कन भरत्या ना पैसे, इतके पैसे कुठून आले मग पैसे? ते मंत्र्याचे असणार ते 100%. त्याला काय करायचं, पडद्या मागून त्याच्या नावावर ठेवून दिसती, त्याचा झाला ढेला सगळा. आता अनेक विरोधकांनी देखील राजीनामा देण्याची मागणी केली, परंतु आणखी सुद्धा राजीनामा दिला नाही. काय राजीनामा 50 घेणार मंत्रिपद काय होत त्याला? किती मंत्रिपद 2 काय असले 50 काय असले काय होते? व्हाय ना किती असं ना किती, त्याला काय फरक नाही पडत. मराठ्याला फरक नाही पडत, किती होऊ दे, फरक नाही. आपल्या मागण्यावर ठाम आहे. मग ठाम म्हणजे समाजापेक्षा मला काय मोठं आहे? मी माझ्या जीवाचा विचार करीत नाही आणि माझा समाज बी कामाधंद्याचा विचार करत नाही. तुटून पळतो लगेच. सामूहिक उपोषण असणार आहे. सामूहिकच हे, पण आता काय मला ताकद नाही लावली सामूहिक साठी, कारण आधी लावली होती आणि पोट्टे म्हणते भूक लागते आम्हाला. काय म्हणजे डोका लाव, भूक लागते म्हणतात ते म्हणजे दम नाही निघत, उपोषण सोडून दुसरं काही सांगावं. जाऊन त्याला बसायचं ते बसा, जबरदस्ती नाही, त्यांच्या मनाने जे बसते ते बसते. लय ताकद लावणार होतो पण ती भूक लागते म्हणल्यावर म्हणलं जाऊन द्या, तुम्हाला ज्याला बसायचं त्याला बसा, ज्याला नाही बसायचं नका बसू. हे होते जरांगे पाटील. उद्यापासून उपोषणाची सुरुवात होणार आहे. आपल्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्यावर पूर्णपणे ठाम आहे. आणि किशोर श्रीसाटसह NTV न्यूज मराठी, बदनापूर, अंतरवाली सराटी. NTV न्यूज मराठी, जालना.